पुण्यातल्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधल्या मुलींनी 20 ऑगस्ट रोजी एबीपी माझाशी संवाद साधला। मुलींनी आपल्या समस्या एबीपी माझावरती बोलून दाखवल्यात, आपल्या भावना मनमोकळेपणाने सांगितल्यात। त्यांच्या या भावनांवरती आक्षेप घेत काँग्रेस आणि अभाविपच्या कार्यकर्त्यांमध्ये काल संघर्ष झाला। हा संवाद नेमका काय आहे ते आम्ही पुन्हा एकदा आपल्यासाठी दाखवतोय, बघूयात। राहुल गांधींच्या छात्रों की गूंज या कार्यक्रमासाठी काँग्रेसकडून तरुणाईला साथ घालण्यात येते। या तरुणाईकडून ही जी साथ घालण्यात येते त्याला कसा प्रतिसाद मिळतो आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी विद्यार्थिनींचा एक गट आहे त्यांच्या सोबत आहोत। तुझं नाव सांग, तू काय शिकते आहेस ते सांग आणि कुठे शिकतेस? माझं नाव संपदा बडे आहे। मी COEP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीला आहे, CSE डिपार्टमेंटला। म्हणजे CSE म्हणजे तुझं महाविद्यालय? COEP। तर हे महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेलं कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, त्याचे हे विद्यार्थी आहेत, बरोबर? तर तुला का वाटतं राहुल गांधींच्या कार्यक्रमाला जावं? म्हणजे जसं जे ऑर्फन कॅटेगरी आहे त्याची फी स्ट्रक्चरमध्ये मेन्शन नाही आहे आणि जास्त पैसे आहेत त्याचे, म्हणजे जी ॲक्च्युअल फीज आहे ते जी नाही आहे ती आम्हाला कॅटेगरी जी आहे त्याचे पूर्ण भरावे लागेल। मला वाटतं की राहुल गांधींच्या कार्यक्रमाला गेल्यामुळे तो प्रश्न सुटेल। हां, तुझं नाव काय आहे आणि तू का जाणार आहेस राहुल गांधींच्या कार्यक्रमाला? माझं नाव सानिका आणि माझं पण तेच कन्सर्न आहे की फीज आमचं गव्हर्नमेंट कॉलेज असून इतकं मेरिटस कॉलेज असून पण फीज इतकी हाय आहे, तर हेच विषय तिथं पुढे करायचा आहे। तुला वाटतं की त्या कार्यक्रमामध्ये हे विषय म्हणजे हायलाईट होईल तो विषय। आणि मग हे सगळे अभियांत्रिकी महाविद्यालयातले विद्यार्थी आहेत, बरोबर? तुम्ही एक तर का वाटतं तुला राहुल गांधींच्या कार्यक्रमाला म्हणजे जाणार आहेस का, आणि जाणार असेल तर का? मी त्यांच्या कार्यक्रमाला जाणार आहे कारण मला वाटतं ते लीडर ऑफ ऑपोजिशन आहेत आणि त्यांना जर आम्ही बोललो तर आमच्या कॉलेजचे विविध प्रश्न हायलाइटेड होऊ शकतात। त्यांची सगळ्याकडं म्हणजे त्या कॉलेजच्या विषयाकडे सगळ्यांचा बघण्याचा दृष्टिकोन प्रश्न आहे तुमच्या? जसे की हॉस्टेलमध्ये खूप मुलांच्या रूम आहे, स्वतः माझी रूम आहे जी गळती। मी खूप वेळेस कंप्लेंट केल्या, काहीच उत्तर नाही भेटलं। फीस वाढली, फीसचा पण आम्ही रजिस्ट्रारला बोललो, VCला बोललो, काहीच झालं नाही। ऑलरेडी एका मुलाला उपोषणाला बसावं लागलं। पण जर हा मुद्दा आम्ही राहुल गांधींकडे मांडला तर ते या मुद्द्यांना आम्हाला बरोबर मार्गदर्शन करतील किंवा ते त्यांच्या मीडिया किंवा त्यांच्या पक्षाकडून जे पण काही होऊ शकेल ती आम्हाला आणि आमच्या कॉलेजच्या मित्रांना। तुझं काय नाव आहे, कुठून आलेला आहेस तू इथं शिकायला? मेरा नाम चेतन गुप्ता है, मैं मुंबई से हूँ। मैं मैन्युफैक्चरिंग डिपार्टमेंट में हूँ। मैं COEP कॉलेज में पढ़ रहा हूँ। तुमको क्यों लगता है कि राहुल गांधी की जो यहाँ पे छात्रों की गूंज होने जा रही है उसमें तुम जाने वाले हो, और क्या तुम्हारी समस्या है जो तुम रखना चाहोगे? एक्चुअली हमारी ये समस्या है कि एक हमारा ऑर्फन जो स्टूडेंट है महाराष्ट्र में, उनका 1% रिजर्वेशन है और उनको मतलब फ़ीस जो है ओपन की ली जा रही है। एक्चुअली उनकी फ़ीस SC/ST कैटेगरी की जितनी फ़ीस लगती है उतनी फ़ीस है, उनसे ओपन की फ़ीस ली जा रही है। ऑर्फन हो? हाँ। तो ये समस्या तुमको राहुल गांधी के सामने रखनी है? हाँ, और एक्चुअली 4-5 सालों से ऑर्फन वालों का पैसा नहीं आ रहा है। अच्छा। और अभी 2025 से 26 में एक नया GR पब्लिश हुआ है, उसमें कहा गया है कि ट्यूशन फीस और एग्जामिनेशन फीस मिलेगी ऑर्फन वालों के लिए, और लेकिन वो भी फीस अभी नहीं आ रही है। तुझं नाव काय आहे? स्वरांजली शिंदे, मी AIML स्टुडंट आहे, COEPची। का तू जाणार आहेस त्या कार्यक्रमाला? तेच ऑर्फन कॅटेगरीजच्या फीज वगैरे नाहीत मिळत आहेत, तर त्यामुळे। तुझं नाव? माझं नाव आर्या राजे भोसले, मी लॉ स्टुडंट आहे। तर जेव्हा मी ऐकलं की राहुल गांधी येणार आहेत, तर राहुल गांधी एक असे नेते आहेत जे लोकांचे प्रश्न ऐकून घेतात, समजून घेण्याचा प्रयत्न करतात। म्हणून पुण्यात ॲक्च्युली महाराष्ट्रभरातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरनं पण मुली शिकायला येतात, कारण एज्युकेशन सिस्टीम इथे बेटर आहे म्हणून, आणि त्यांच्या गावाकडे किंवा त्यांच्या इथे तेवढी चांगली नाही आहे, तर ते इथे प्रश्न ऐकायला आलेत मुलींचे। म्हणून आम्ही सगळ्या मुलीच खूप एक्सायटेड आहोत। पण हे आम्ही सूर्यदत्ता लॉ कॉलेजमध्ये आहे, मी लॉ स्टुडंट। आज इकडे कशी काय? मी इथे समाजकाम पण करत असते। माझा एक NGO आहे, युनायटेड पीपल्स फाउंडेशन म्हणून, तर मी स्टुडंटसोबत पण काम करत असते।
तर लॉ स्टुडंटचा मेन असा मुद्दा आहे की आमचे इंटर्नशिप जेव्हा असतं तेव्हा आम्हाला रिएम्बर्समेंट किंवा स्टायपंड मिळत नाही. हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आणि रिसेंटलीच आता एक रिट पिटिशन पण फाईल केलेली आहे हायकोर्टमध्ये. पण हा खूप लाँग स्टँडिंग मुद्दा आहे जो उचलण्याची गरज आहे. बाकीच्या बऱ्याच स्टेट्समध्ये स्टायपंड दिले जातात स्टुडंट्सना, पण हे प्रश्न राहुल गांधींच्या समोर मांडल्यानंतर सुटतील असं वाटतं. यस. मित्रा, कुठून आलायस? तुझं गाव कोणतं? तू पुण्यात येण्याच्या आधी? मी लातूरून आलो आहे. माझं नाव वेदांत यांचेवाड. मी COEPमध्ये शिकतो आणि माझी ब्रांच आहे ती इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आहे. तर आमची जी स्कॉलरशिप आहे ना ऑर्फनची, ती आम्हाला भेटली नाही मागच्या वर्षी. आम्ही भरलेली स्कॉलरशिप सेक्शन थ्रू, पण नाही भेटली. तुमचाही तोच प्रॉब्लेम? आमचा विषय काय आहे की मी TY थर्ड इयरचा स्टुडंट आहे सिव्हिल इंजिनिअरिंगचा. बट आमच्या इथं प्रॉब्लेम काय झाले की आम्ही दरवर्षी स्कॉलरशिप भरतो ऑर्फन मुलांची, बट ती अप्रूव्ह होत नाही. आम्ही कॉलेजकडे पण विचारलं की अप्रूव्ह का बरं होत नाही आहे. तर कॉलेजचं म्हणणं आहे वरनं फंड येत नाही. आम्ही आयुक्तालयात पण गेलो, आयुक्तालयात पण हा मुद्दा मांडला की आमचं फंड का बरं येत नाही. कारण की जसं आपण पाहिलं जी काय गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग छत्रपती संभाजीनगर, तिथं स्कॉलरशिप येत आहेत, VJTIला स्कॉलरशिप येतात. आमचा मुद्दा हा आहे की COEPला का बरं स्कॉलरशिप येत नाही आहे. तर विद्यार्थ्यांचे प्रश्न जे नेहमीच असतात, कुठल्याही पिढीला हे प्रश्न, या समस्या चुकत नाहीत आणि हे प्रश्न घेऊन तुम्ही राहुल गांधींकडे जाणार आहात. तुमच्यापैकी कोणी राजकीय पक्षाशी संबंधित अशा घरामध्ये नाही? मला वाटतं नसावा. यांना एकदा विचारू आपण. तुम्ही कुठला राजकीय पक्ष किंवा संघटना यांच्याशी कधी आहात संपर्कात? तुम्ही नाही. कुठल्या पक्षाच्या विंगमध्ये, स्टुडंट विंगमध्ये वगैरे असेल तर प्रामुख्याने आपण या COEPमधल्या या विद्यार्थ्यांशी किंवा विद्यार्थिनींशी संवाद साधला. तर यांचे इथले जे प्रश्न आहेत, जे इथलं प्रशासन सोडवू शकलेलं नाही, ते प्रश्न राहुल गांधींसमोर ते मांडणार आहेत आणि राहुल गांधींच्या माध्यमातून ते सुटतील असा विश्वास या मुलांना वाटतो. पुण्यामध्ये एक एज्युकेशन हब म्हणून पुण्याला पाहिलं जातं आणि त्यामुळं विद्यार्थिनींची संख्या प्रचंड आहे आणि साहजिकच त्यामुळेच छात्रकी गुणसाठी या पुण्याची निवड करण्यात आली आहे. कॅमेरामन विजय राऊत, समंदार गोंजारी, ABP माझा, पुणे.